नाही दिली धमकी. काय झालं काय झालं काय झालं? इकडे या की. इकडे लांब काय करताय? तुला मारायला लागले ते बघा की. सांगा की असली आम्हाला सोड आहे. लय आणलंय का घरात नाही? अहो तुम्ही गप्पा मारायला बोलवलं होतं ना, तुम्ही रट्टे मारायला लागलेत. हे बघा बबली ताई. मी बबली नाहीये. हा ठीक आहे ना, मग तुम्ही पिंकी ताई बबली ताई माझ्या रत्नीने काहीच केलं नाही. ती खूप चांगली हो, शांत आहे. तिचा चेहरा बघ किती गरीब गाय सारखा आहे. ती असं काहीच करणार नाही. किडनॅप पिडनॅप सोडा तिला सोडा. तिला म्हणजे दोघींना सोडा. माया साहेब पण मायाळू आहेत. सोडतात बघ माझं ऐकलं. नको काळजी करू. सोडतात. मी काय केलं? का मारताय? दिली धमकी. धमकी दिली. धमकी दिली. दिली होती. किडनॅप नाही केला आम्ही तिला. सगळे चेक नाके परत एकदा चेक करा. साताऱ्यातील गल्ल्या असतील, गोडाऊन असतील, पडलेली घरं असतील, सगळं काही चेक करा. पिंजून काढा. सांगा मला. सर मला काय वाटतंय, आपण मंजूचे पोस्टर सगळीकडे लावले तर नाही, म्हणजे तिला घेऊन जाताना जर कोणी पाहिलं असेल ना, तर ते आपल्याला येऊन तरी सांगतील ना. अगदी बरोबर. नाही पोस्टर नाही लावू शकत. आणि जर पोस्टर लावलं तर किडनॅपर अलर्ट होऊ शकतं. तो मंजूला काहीही करू शकते. शिवाय एक पोलीस गायब आहे म्हणल्यावर लोक आपलीच बदनामी करणार आहेत. हां पिंकी आणि बबली काय बोलल्या त्या? बोललेत सर मंजू जीवे मारण्याची धमकी दिली होती तिच्या आईकडे, पण तिला किडनॅप करण्यामागे त्यांचा काहीच हात नाही असं म्हणतायत ते. जीवे मारण्याची धमकी? मग तुम्हाला दोघांना वाटतंय का त्या खरं बोलतायत? येस सर. ठीक आहे. हां बबली. मौरे साहेब काय कळलं का? कुठं आहे मंजूताई? कशी आहात ती? अजून काहीच नाही कळलंय. पण तू काळजी करू नको. सापडेल ते आपल्याला. ए बब्या इकडे इकडे. सॉरी हा बब्या, मला तुझा अपमान नाही करायचा आहे, पण मंजूला शोधण्यासाठी मला तुला काहीतरी विचारायचं आहे. अहो सॉरीचं काय तवा. विचारा की. माझ्या मंजूताईचा विषय म्हटलं हक्कानं विचारा. बब्या तू पाकिटमारचं काम करायचं ना, मग चोरी केलेला माल कुठे ठेवायचास? नाही कुठेतरी जागा असेल ना जी पोलिसांना माहीत नसेल. हाय एक जागा. कुठे? चला दाखवतो. कुठे? येस सर. भारती मॅडम. येस सर. ठीक आहे, तुम्ही तयारीला लागा. येस सर. बब्या ही किटली ठेवून ये, आपण लगेच निघूयात. चा. होय सर. वाघमारे शांत बसा की जरा. कशाला उगाच ओढाताण करताय? मग काय करू? किती गच्च बांधलेस. सत्या थोडा वेळ सोड की मला. बसून बसून अंग आकडले सगळं. वाघमारे जरा पूर्ण होतील ना अशा डिमांड करा. आणि मी काही येडा नाही तुम्हाला मोकळं सोडायला. सत्या हात दुखतोय माझा. अरे सत्य येड्यात काढते तुला. त्या मोकळं सोड म्हणणार, मोकळं सोडलं की पळून जायला बघणार. सत्य सोडू नका, ऐक माझं. ए लक्ष ठेवा जरा.
करतोयस सत्या? वाघमारे तुम्ही पोलीस आहे, तुम्हाला असं मोकळ सोडून रिस्क नाही घेऊ शकत. लय छान आहेस सत्या. मला ना या खोलीत बसून लय कंटाळा आलाय बघ. मला फिरायला जायचंय बाहेर. हा इथं बाहेर कशाला? मी काय म्हणतो माहितीये का, अजिंक्य ताऱ्यावर जावा, तासला जावा, बाबनूरला जावा, तापोळाला जावा, नाही का? जरा कसं फिरवायला भारी वाटेल ना तुम्हाला. सध्या पोलीस आलेत. काय? काय रे, काय खबर आहे? सर इथं काय रातच्याला नाही लय आवाज येतात बघा. म्हणजे एक पोरगी रडतीये, मग कोणतरी कुणाला तर मारतंय, ओरडणं, किंचाळणं सगळं ऐकायला येतं बघा इकडनं. खरं बोलतो का? होय होय. घुसपटे सगळे अलर्ट राहा. येस सर. आणि त्यांना कळलं नाही पाहिजे ना आपण आलोय. हे चल रे दाखव. येस सर, पुढे दाखव सर. सत्या काय करूया आता? सरेंडर करूया का पळून जाऊया? नको नको नको, पावलं तर लय अंतर सत्या, लय अंतर आपल्याला. बलमा तू शांत हो, मी म्हणलं ना तुमच्यावर काही देणार नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही पटकन निघायत ना. हाच चांगला चान्स आहे. मी जर मोठ्यानं ओरडले तर सत्याचा प्लॅन फसेल. अहो शांत बसा की तुम्ही. बलमा आपण इथं होतो ते कुणालाच कळलं नाही पाहिजे. सगळे पुरावे मिटवा, सगळं स्टॉप करून टाका. चला लगेच कामाला लागा. आम्ही चल.